भगवद्गीतेमध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, पण त्यासाठी डोकं जागेवर पाहिजे ना. एवढ्या श्रीकृष्ण मला म्हणाला डोकं नाही मन जागेवर पाहिजे. मी म्हणालो हा तेच. श्रीकृष्णाने मला दाखवलं ते बघ कोण धावतंय. मला कोणी दिसेना. मी म्हटलं कोण आहे. श्रीकृष्ण हसून म्हणाला अरे तुझा मित्र धावतोय. मला तरी कळलं नाही. मग श्रीकृष्णाने सांगितलं नीट बघ तुझं मन धावतंय, ते जागेवर नाहीये ना, जा त्याला पकड. तुमचं मन पण असंच धावत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ. मी म्हटलं माझं मन जागेवर नाहीये ते ठीक आहे, पण हे मन म्हणजे काय माझा मित्र आहे का. श्रीकृष्ण म्हणाला हा, तू मानलंस तर नक्कीच तुझी तुझ्या मनाशी मैत्री होऊ शकेल. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. मी म्हणालो मला थोडं सोपं करून सांग. श्रीकृष्णाने स्मित हास्य केलं. मनावर विजय मिळवण्यासाठी, मनाशी मैत्री करण्यासाठी माझा सखा श्रीकृष्ण आजच्या काळातील उपाय सांगू लागला. म्हणाला तू उपवास करायला सुरुवात कर. मी विचारलं कसले उपवास. श्रीकृष्ण थोडं उलगडून सांगू लागला. मित्रांनो, कमेंट मध्ये जय हरी लिहून मनाशी मैत्री करण्याचे उपाय जाणून घेऊ. उपाय क्रमांक 1. श्रीकृष्ण म्हणाला डिजिटल उपवास कर. फोन बघत असशीलच, बघायला काही अडचण नाही. काम करतोयस, चांगल्या व्हिडिओज मधून प्रेरणादायी विचार घेतोयस, हे चांगलंच आहे. पण नकळत अतिप्रमाणात हे बघितलं जातं. आधीच मनात 100 गोष्टी असतात, त्यात या डिजिटल प्लॅटफॉर्मवर हजारो गोष्टी. मन कसं एका ठिकाणी राहील. त्यामुळे मध्येच हा डिजिटल उपवास करायचा. म्हणजेच दिवसातील थोडा वेळ ठरवून अजिबात फोन बघायचा नाही. करून बघ. हे नियंत्रण आणणं म्हणजे एका प्रकारे मनावर विजय मिळवणं. उपाय क्रमांक 2. तुझं घड्याळ मागे पडलेलं नाही. ती पुढे निघून गेली, त्याने प्रगती केली, मला मात्र काही येत नाही, मी मागे पडलोय, असं सारखं मनात येतं ना. मी होकारार्थी मान डोलावली. श्रीकृष्ण म्हणाला अमेरिका भारतापेक्षा काही तासांनी मागे आहे. याचा अर्थ ते मागे राहिले का. किंवा ऑस्ट्रेलिया सारखा देश आपल्यापेक्षा काही तासांनी पुढे आहे. भारताच्या आधी नववर्षाची सुरुवात तिथे होते, पण म्हणून आपल्याकडे नवीन वर्षाची पहाटच होत नाही का. होते ना. प्रत्येक घड्याळ क्षणाक्षणाने पुढे जात असतं, म्हणजेच त्याची प्रगती होत असते. अगदी तसंच तू सुद्धा कष्ट करत असतोस, म्हणजे कणाकणाने पुढे जात असतोस. काही जण तुझ्या पुढे गेले असं तुला वाटतं, पण म्हणून तुझी प्रगती थांबलेली नसते. ती तेव्हाच थांबते जेव्हा तू कष्ट करण्याचं थांबवतोस. श्रीकृष्ण फार इंटरेस्टिंग उदाहरण देत होता. मला पटू लागलं. तुम्हाला देखील श्रीकृष्णाबरोबरचा संवाद आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. दुसऱ्या उपायाला धरूनच श्रीकृष्णाने तिसरा उपाय सांगितला. जाणून घेऊया. उपाय क्रमांक 3. आत्मोद्धार. दुसऱ्या उपायात सांगितल्याप्रमाणे वेळ क्षणाक्षणाने पुढे जाते, मागे येत नाही. अगदी तसंच रोज एक पाऊल तरी पुढे टाकत राहायचं, म्हणजेच आत्मउद्धार अर्थात स्वतःचा उद्धार करण्याच्या दिशेने चालत राहायचं. याने आपोआप आपलं मन आपल्या ध्येयाच्या वाटेवर म्हणजेच हायवेवर राहतं. मुख्य रस्ता सोडून इकडे तिकडे भटकत नाही. श्रीकृष्ण पुढे म्हणाला आता आपण हायवे विषयी बोलतो आहोतच तर पुढचा उपाय बघ. उपाय क्रमांक 4. मनाचा सारथी हो. मित्रा, महाभारताच्या युद्धात मी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं. अर्जुनाने मला सखा मानलं, त्याने मी सांगितलेलं सगळं ऐकलं. अगदी तसाच तू तुझ्या मनाचा मित्र हो. तू त्याचं सारथ्य कर. तुझ्या मनाने तुझं ऐकलं पाहिजे. ड्रायव्हिंग सीटवर तू बसला पाहिजेस. म्हणजे तू ठरवशील त्याच रस्त्याने मन जाईल. कारण मनाला जर ड्रायव्हिंग सीटवर बसवलंस तर ते वाऱ्याच्या वेगाने तुला कुठेही घेऊन जाईल. ते तुला आळशी बनवेल. आज नको, उद्या काम कर असं सांगेल. पण मनाला संधीच देऊ नकोस. आत्ताच उठून कामाला लाग. माझ्या तोंडून सहजच स्वामी विवेकानंदांचं वाक्य आलं, उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. भगवंत हसून म्हणाला अगदी बरोबर. हाच आहे तुझा 5वा उपाय. अनेक जण उद्दिष्ट ठरवतात पण त्या दृष्टीने हालचालच नसते, म्हणजेच ती व्यक्ती जागीच झालेली नसते. असं म्हणतात की झोपणाऱ्याला झोपेतून उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला नाही. आणि झोपेचं सोंग घेणारं आपलं मनच असतं. म्हणजे जाग होणं हे त्या व्यक्तीच्या मनालाच ठरवावं लागतं.
मग पावलं आपोआप ध्येयाच्या दिशेने पडू लागतात. उपाय क्रमांक 6, नकारात्मकतेला रस्त्यात सोडून दे. तुला कधीतरी कोणी म्हणतं की तुला जमणार नाही, पण तू मात्र ती गोष्ट करून दाखवतोस. पण जर आपणच आपल्या मनाला म्हणालो की मला नाही जमणार, मग खरंच कधीच जमत नाही. बाकी कितीही शत्रू असले तरी त्यांना हरवता येईल, जसं अर्जुनाने हरवलं. पण तुझं मनच तुझ्या विरोधात उभं राहिलं तर तुझी हार निश्चित आहे. म्हणून पुढचा उपाय नीट ऐक. क्रमांक 7, मन प्रसन्न ठेवणे. कितीही ध्येय ठेवलं, प्रयत्न केले, पण मनच खिन्न असेल तर केलेल्या कामाला अर्थ उरत नाही. मनावर विजय मिळवण्यासाठी ते प्रसन्न असावं. मी म्हणालो, संत तुकाराम महाराज म्हणाले तसं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. श्रीकृष्ण हसून म्हणाला, अगदी बरोबर. सगळं कळतंय पण वळत नाही. मग हे मन प्रसन्न कसं ठेवशील? त्यासाठी या 3 गोष्टी करून बघ. 1, भरपूर हसायचं. कृष्ण म्हणाला, कुठला कॉमेडी सिनेमा आलाय का रे सध्या? आला असेल तर बघू आपण. मला क्षणभर काही कळलं नाही. कृष्ण म्हणाला, अरे मनाला जिंकायचं, त्याला मित्र करायचं तर रुटीन सोडून काही गोष्टी केल्या पाहिजेत. मित्रमैत्रिणींना भेटायचं, त्यांच्यासोबत भरपूर गप्पा गोष्टी करून पोटभर हसायचं. मित्रमैत्रिणींवरून आठवलं, दुसरी गोष्ट म्हणजे प्रिय व्यक्तीशी संवाद साधायचा. इथे मी श्रीकृष्णालाच थांबवत म्हटलं, म्हणजे तुझ्याशी बोलायचं, कारण तू माझा प्रिय सखा आहेस. कृष्ण म्हणाला, कधीही चालेल, मला आवडेल, तुमच्यासोबत गप्पा मारण्याची मी वाटच बघत असतो. पुढे तो म्हणाला, तिसरी गोष्ट, कृतज्ञ राहायला शिक. जेव्हा आपल्या मनाला हवं तसं घडत नाही, तेव्हा दिवसाच्या शेवटी आपलं मनच म्हणत असतं, मला काहीच मिळालेलं नाही. इथे मनाला सांगायचं, असं अजिबात नाहीये. मला खूप काही मिळालंय. माझ्या आयुष्यात आजवर जी चांगली माणसं आली, ज्या चांगल्या गोष्टी घडल्या, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. उपाय क्रमांक 8, छोट्या विजयांचा आनंद घे. ज्योत केवढीशी असते, एरवी तिचं महत्व कळत नाही. मात्र मिट्ट काळोख झाला तर छोटीशी ज्योत सुद्धा तो अंधार घालवायला पुरेशी असते. अगदी तसंच मगाशी आपण म्हटलं तसं, जेव्हा काहीच घडत नाही तेव्हा छोटे छोटे विजय सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. या छोट्या विजयांचा आनंद घ्यायला शिक. काहीच नाही मिळालं, यापेक्षा इतकं तरी मिळालं असं म्हण. श्रीकृष्णाचं म्हणणं पटत होतं. श्रीकृष्ण पुढचा उपाय सांगू लागला. मी श्रीकृष्णाला थांबवलं. म्हटलं, मी सांगू? त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हटला, सांग. मी म्हणालो, उपाय क्रमांक 9, श्रीकृष्णाशी मैत्री करणे. इतका वेळ भगवान श्रीकृष्ण मला मनाशी मैत्री करायला सांगतोय. असं म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत वास करतो. मग मनाशी मैत्री करणे म्हणजे स्वतःमध्येच असणाऱ्या भगवंताशी मैत्री करणे. मग भगवंत आपल्याला नेहमीच बरोबर वाट दाखवत राहील. खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याच्या रथाचं सारथ्य करेल, नाही का? काही जण म्हणतील की संपूर्ण व्हिडिओमध्ये मी भगवंताचा उल्लेख एकेरी करतोय, म्हणजेच अहो भगवान श्रीकृष्ण असं म्हणण्याऐवजी अरे श्रीकृष्णा असं म्हणतोय. मला वाटतं अहो जाओ केल्याने ना थोडं अंतर वाढतं. भगवंत तर आपल्या खूप जवळच आहे. आत्ताही तो आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे, आपली सोबत करतोय. संतांनी सुद्धा भगवंताचा उल्लेख सखा पांडुरंग असाच केलाय, बरोबर ना? या संतांचे विचार असणारे व्हिडिओज देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी या विषयावरील व्हिडिओज सुद्धा वरुण भागवत या आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. नक्की बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सख्याशी अर्थात श्रीकृष्णाशी गप्पा मारत राहू. राम कृष्ण हरी.